एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आलोय माझ्या शेफ मधूनचा पुढचा भाग नंबर 7. आजचा हा जो भाग आहे तो अतिशय विशेष असा भाग आहे, कारण यामध्ये मी तुमच्या समोर अगदी गेल्या आठवड्यामध्ये प्रकाशित झालेला एक कविता संग्रह ठेवणार आहे. हा कविता संग्रह एका तरुण कवीचा आहे आणि हा कवी जे ठाणे आणि ठाणे परिसरामध्ये राहतात त्यांच्यासाठी अतिशय ओळखीचा आहे. त्याच्या कवितांचा प्रत्यय, त्याच्या कविता वाचनाचा, कविता सादरीकरणाचा प्रत्यय आजपर्यंत अनेकांनी घेतला असेल, बघितला असेल. त्या कवीचं नाव आहे आदित्य दवणे आणि हे आहे ते पुस्तक युद्धानंतर असं या कविता संग्रहाचं नाव आहे. गेल्याच आठवड्यामध्ये हा संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण असा संग्रह ठरलाय. याच्यामधल्या काही कविता मी नक्कीच वाचलेल्या आहेत आणि त्या वाचतानाच माझ्या मनामध्ये असं आलं की हा संपूर्ण कविता संग्रह वाचून होईपर्यंत मी वाट बघू नये. आत्ताच याच्यावरती एक चांगलासा व्हिडिओ करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा. आणि अर्थातच हा कविता संग्रह माझा जेव्हा पूर्ण वाचून होईल तेव्हा सुद्धा मी याच्यावरती अजून एक भाग नक्कीच करणार आहे. आत्ता मला कविता संग्रहाबद्दल बोलायचं ते म्हणजे असं की जशी आपण नेहमी सुरुवात करतो, आधी आपण जाऊया या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठाकडे. या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ हे मला जितके मुखपृष्ठ जी आवडलेली भावलेली आहे त्यांच्यापैकी एक झालं. त्याचं कारण असं की नीट जर का तुम्ही जवळून निरखून पाहिलं तर याच्यामध्ये 2 पिवळे असे एरियाज आहेत वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये एक काळ्या रंगाचं असा एक उभट असा भाग आहे. त्याच्यानंतर इकडनं 2 अशा अँटिनाज निघाल्यासारखा एक काळे असे धागे दोरे आहेत. हा जो एक पिवळा भाग आहे त्याच्यामध्ये इथे बारीक रेषा आहेत आणि त्यांना टाके घातल्यासारखे असे टाके तुम्हाला दिसतात. या कविता संग्रहाचं नाव आहे युद्धानंतर आणि त्याच्या मुखपृष्ठाचं डिझाईन हे असं आहे म्हटल्यावर आपल्याला काय दिसतं तर हा जो एक भाग आहे टाके घातल्यासारखा तो कुठेतरी एखाद्या नकाशामधला जो रोड आहे जो कॅप्चर करायचा आहे किंवा असा एखादा रोड जो अतिशय उद्ध्वस्त झालाय की तो जोडण्यासाठी अक्षरशः टाके घालावे लागते ते हे निर्देश आपल्याला इथे करत आहे. हा पूर्ण पिवळ्या एरियामध्ये इथे एक लाल ठिपका आहे. तिथला जो पिवळा भाग आहे तिकडे सुद्धा अनेक काळे डाग आहेत, ॲज इफ तिकडे बंबार्डिंग होऊन गेले त्याच्यामुळे तयार झालेला हा भाग. इथे या ज्या 2 काळ्या अँटिना आहेत त्या पण एखाद्या त्या शहरामधले रस्ते आपल्याला दाखवेल किंवा गल्ल्या दिसाव्यात मॅपमध्ये, अगदी बारीक किरकोळ अशा, तसे ते हे सगळे इकडे अँटिनाज आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो मधला भाग आहे काळा तो म्हणजे रणगाड्यामधून जो बाहेर येऊन कुठेतरी पडलेला पण न फुटलेला असा एक जो रणगाड्यातला सुटलेला रॉकेट आहे, जो एक बॉम्ब आहे, तो आपल्याला हा सिम्बॉल आहे त्याचा, हा काळा. आणि ह्या सगळ्याचं मिळून जे तयार झालंय ते आहे फुलपाखरू. इतकी विलक्षण आयडिया लावलेली आहे हे मुखपृष्ठ तयार करताना. युद्धामुळे जे परिणाम होतात, युद्धामध्ये आपल्याला जे काही दिसतं त्या सगळ्याचा वापर करून इथे तयार झालंय फुलपाखरू. फुलपाखरू म्हणजे इनोसन्स, निरागसता, लहान मुलं, लहान वय आणि त्यांच्यावरती ओढावलेली ही परिस्थिती. असं कुठेतरी मुखपृष्ठ पाहिल्या आपल्याला सांगतंय. अतिशय सुंदर आणि अतिशय क्रिएटिव्ह असे मुखपृष्ठ आहे. आणि युद्धानंतर हे नाव सुद्धा बघा कसं लिहिलं गेलंय. त्यामध्ये लाल आणि काळं अक्षर मिक्स आहे आणि युद्धजन्य प्रदेशांमध्ये भिंतींवरती ज्या पद्धतीने एखादी घोषणा, एखादा शब्द, एखादा नाव एखाद्या दगडाने किंवा हातामध्ये सापडेल त्या अवजाराने कोरून लिहिलं जातं त्या प्रकारे हे नाव आहे इकडे युद्धानंतर. हे मुखपृष्ठ बघूनच ह्या कवीचं जे गांभीर्य आहे युद्धग्रस्त देशांकडे बघण्याचं, युद्ध या परिस्थितीकडे बघण्याचं आणि या प्रकाशनाचं सुद्धा ते आपल्याला लगेच जाणून येतं. इतकं सुंदर आणि इतकं क्रिएटिव्ह आहे त्याचं मुखपृष्ठ.
याच्या आतमध्ये किंवा जो ब्लर्ब आहे तो लिहिलेला आहे सुप्रसिद्ध लेखिका नीरजा यांनी. आणि नीरजांना यांना या कवीविषयी जे महत्वाचं वाटतं त्याबद्दल त्या 1-2 ओळी त्यांच्या संपूर्ण मनोगतामध्ये अशा त्यांनी लिहिलेल्या आहेत की युद्ध संगीतातून आणि कवितेतून लढली गेली असती तर कदाचित नवी सिम्फनी तयार झाली असती आणि जगच काव्यमय झालं असतं असं वाटतं कवीला. इतकं सुंदर त्यांनी वाक्य इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कवी जेव्हा स्वतःचं मनोगत लिहितो तेव्हा तो असं एकच वाक्य लिहून जातो की ज्याने आपण हडबडतो, ज्याने कदाचित शिक्षकांनी सुद्धा खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे, प्रिन्सिपल्सनी सुद्धा खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे निबंधाचे विषय ठरवताना. ते वाक्य असं आहे, युद्धेच झाली नसती तर हा साधा विषयही निबंधाला कल्पना विलासासाठी आपल्या शाळांमध्ये दिला जात नाही. इतकं हे अप्रतिम, आणि अप्रतिम म्हणण्यापेक्षा आपल्याला ते वाचल्या वाचल्या स्तब्ध करायला लावणारं आणि आपल्या शाळेमध्ये आपल्याला काय विषय होते निबंधासाठी हे आठवायला लावणारं असं एक वाक्य या कवीचं. असं हे अत्यंत सुंदर या पुस्तकाची सुरुवात होती. या पुस्तकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रेखाकृती सुद्धा दिसतील ज्या आपल्याला विचार करायला भाग पडतील, ज्या कुठेतरी पडक्या भिंतींचं, पडक्या अवशेषांचं आपल्याला प्रतीक म्हणून आपल्या समोर येतात या कविता वाचता वाचता. असं इतकं सुंदर मुखपृष्ठ आणि सुरुवात या कविता संग्रहाची आहे. तर असं आहे आपलं या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ. आता आपण बोलूया या कविता संग्रहाच्या हुकअप पॉइंट्स. या कविता संग्रहाचे हुकअप पॉइंट्स काय आहेत, हे कोणी वाचावं, तर सगळ्यात आधी मी सांगेन की अशी अनेक मंडळी आहेत ज्यांना कविता अजिबात आवडत नाही आणि त्याचं कारण त्यांच्या मनात खूप फिक्स असतं की कविता या स्वप्नवेल्हार असतात. कवी एक स्वप्न बघतो, खूप रोमॅन्टिसिझम करतो आणि तो त्या कवितांमधनं मांडतो आणि तेवढं रोमॅन्टिसिझम तेवढं काही वाचायला आम्हाला आवडत नाही. आम्ही खूप रिअलिस्टिक जगणारी माणसं, आम्हाला सत्य परिस्थितीमधलं सगळं बघायला अनुभवायला आवडतं. अशा लोकांनी हा कविता संग्रह आवर्जून विकत घ्या, वाचा आणि कवीला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. याचं कारण असं आहे, याच्यामध्ये कुठेही स्वप्न बघितलेली नाहीये, स्वप्न वेल्हाळपणा नाहीये. आज जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्यावरती कवी हा जो इतका सजग आहे, इतका संवेदनशील आहे, त्यातून त्याला जे वाटतं, त्याच्यातल्या कवीला जे वाटतं ते त्याने यातनं मांडले. त्यामुळे अशा लोकांनी हा कविता संग्रह जरूर विकत घ्या. तरुणांनी सगळ्यात जास्तीत जास्त कविता संग्रह विकत घ्या आणि अशा लोकांनी विकत घ्या. म्हणजे सध्या कसं आलंय, सध्या एक फॅड आलंय की आपल्या कामवालीचं मूल हे मराठी शाळेमध्ये शिकतं का इंग्रजी शाळेमध्ये शिकतं हेही माहिती नसतं आणि आपण जगाच्या अवस्थांकडे, जगामध्ये काय परिस्थिती याकडे डोळे लावून बसलो. हे अशा विचारांचं थोडं असंवेदनशील जे काही विचार पसरत आहेत समाजामध्ये ते ज्यांना आवडत नाही, या अशा या काळामध्ये या कविता संग्रहाची नितांत गरज होती आणि असा कविता संग्रह वाचकांसाठी आलेला आहे. त्यामुळे तरुणांनी नक्की वाचा, कारण मला वाटतं गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये बऱ्याच तरुणांनी कॉलेजला जायच्या आधी, कॉलेजमध्ये जात असताना, कॉलेजमधून सुटल्यावर घरी आल्यावर अनेक युद्धाच्या बातम्या ऐकलेल्या असतील, टीव्हीवरनं जास्तीत जास्त पसरलं असेल. त्यामुळे हा विषय हा तुमच्या आयुष्यातला आहे, हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आहे. त्यामुळे हा कविता संग्रह घेऊन नक्कीच वाचा. यातल्या कविता तुम्हाला खूप वेगळ्या जाणवतील. याचं एक मी इकडे एक उदाहरण देतो. कवीने याच्यामध्ये अतिशय सुंदर असा प्रयोग केलेला जो मला सगळ्यात जास्त आवडला. तो कुठला तर अनेकांनी आजपर्यंत आपल्यापैकी सीडीज वापरले असतील, कॅसेट्स वापरले असतील. त्याचे 2 भाग असतात, साईड ए साईड बी. तशा एका कवितेच्या 2 साईड्स करून या कवीने मांडल्या. त्यातल्या ऍक्च्युली कवितेचं नाव आहे कॅसेट आणि ए साईड ए याच्यामध्ये कवी म्हणतो, आमच्या देशात इतकी दहशत आहे की मुलं हसतच नाहीत. आमच्या देशात इतकी दहशत आहे की मुलं हसतच नाहीत अशी तक्रार करायचे पालक. सरकारने मग अध्यादेश काढला, आता येणाऱ्या पिढीला देशात मिसाईल धडकल्यावर किंवा गोळीबार झाल्यावर किंवा दंगल उसळल्यावर हसवायला शिकवा. आता घराघरातून मुलांच्या खळखळून हसण्याचा आवाज येतो. ही साईड होती ए. आता आपण कॅसेट बदलूया आणि साईड बी बघूया.
कानात बोट घालून, साईड बी, कानात बोट घालून फिरणारी मुलं फार गोड असतात. कानात बोट घालून फिरणारी मुलं फार गोड असतात, कारण आई वडिलांनी त्यांना समजावलंय धडाम आवाज झाला म्हणजे आपला देव हसतो, तो आपल्यावर खूप प्रेम करतो, तेव्हा आपण त्याला हसून अभिवादन केलं पाहिजे. मुलं शहाणी आहेत, पालकांचं ऐकतात. ही साईड बी. विलक्षण प्रयोग या कवितेमधला. असे वेगवेगळे प्रयोग आपल्या जगण्यातले या कवितांमधनं आलेले आहेत. चित्रकलेचा तास या कवितांमधनं आलेला आहे. आपण इतके विदारक प्रसंग घडल्यावरती कॅन्डल लाईट मार्च करतो, कॅन्डल मार्च करतो, निषेध व्यक्त करतो, आपल्या मनातली जळजळ व्यक्त करतो. त्या कॅन्डल मोर्चावरती सुद्धा एक कविता ह्या कविता संग्रहामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे, आणि तिचा एंड वाचून तुम्ही सटकन रियालिटीमध्ये आपटाल ही 100% ग्वाही आहे. असा हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कविता संग्रह आहे. तरुण कवी आहे, जसं मी आधी म्हणालो आदित्य दवणे. हा कविता संग्रह तुम्हाला जिथून मिळेल नक्की घेऊन वाचा, अनेकांना शेअर करा. हा व्हिडिओ सुद्धा अनेकांसाठी पसरवा. ज्यांना कविता वाचनाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा संग्रह आणि हा व्हिडिओ हा जरूर पोचवा. याच्यामधली सगळ्यात माझी आवडती कविता आहे ती आहे पियानिस्ट, ती जरूर वाचा. हा संपूर्ण कविता संग्रह वाचून झाल्यानंतर पुन्हा काय वाटलं, सगळ्या कवितांचा एक सलग एक ग्राफ काय मनामध्ये उभा राहतो, याच्यावरती सुद्धा मी अजून एक व्हिडिओ करणार आहे. तुर्तास मी ते थांबतो. माझ्या शेल्फ मधून याच्यामध्ये अशा प्रकारची खूप वेगवेगळी हटकी नवीन आलेली पुस्तकं सुद्धा मी तुमच्यासाठी आवर्जून घेऊन येणार आहे. आजचा भाग 7वा होता. हा कसा वाटला जरूर कळवा. कविता संग्रह कसा वाटला हा जरूर मला आणि कवींना जरूर कळवा. तोपर्यंत आता मी इथे थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.